झी 24 तास एक पाऊल पुढे। एक क्रिकेटर ते राजकारणी असा प्रवास इम्रान खानने केलाय, पण त्याचा हा प्रवास कसा झाला, तो क्रिकेटर कसा बनला, सुरुवातीच्या काळात त्याला यश मिळालं होतं का, राजकारणात त्यानं कसा प्रवेश केला, या सगळ्यांचा लेखाजोखा मांडणारा हा आमचा स्पेशल रिपोर्ट। इम्रान खान क्रिकेट विश्वातलं एक मोठं नाव। आज राजकारणी म्हणून त्याची पाकिस्तानात चर्चा होत असली तरी क्रिकेटमध्ये त्याचं मोठं योगदान आहे। पाकिस्तान क्रिकेट टीमला वर्ल्ड कप जिंकून देण्यात इम्रान खाननं महत्त्वाची भूमिका बजावली आहे। इम्रान खानचं कुटुंब हे पाकिस्तानातील पंजाब प्रांतातलं। लाहोरमध्ये प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर ऑक्सफर्डमधून त्यानं राजकारण आणि अर्थशास्त्राची पदवी घेतली। वयाच्या 16व्या वर्षी त्यानं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पाऊल टाकलं, मात्र सुरुवातीला त्याला फारसं यश मिळालं नाही। 70च्या दशकात त्यानं स्थानिक क्रिकेट खेळायला सुरुवात केली। याच काळात तो काउंटी क्रिकेट खेळला। सुरुवातीला एक मध्यमगती गोलंदाज म्हणून त्याच्याकडे बघितलं जात होतं। 1978 मध्ये ऑस्ट्रेलियातील दौऱ्यादरम्यान त्याला जलदगती गोलंदाज म्हणून ओळख मिळाली। वयाच्या 30व्या वर्षी तो पाकिस्तान क्रिकेट टीमचा कॅप्टन झाला। सुरुवातीला तो अत्यंत लाजाळू खेळाडू म्हणून ओळखला जात होता। पुढे मात्र त्यानं संघावर हुकूमत गाजवली। 1971 क्रिकेटमधून संन्यास घेतला, मात्र 1988 मध्ये त्याला पुन्हा संघात सहभागी करून घेण्यात आलं आणि त्याने 1992 मध्ये पाकिस्तानला वर्ल्ड कप जिंकून दिला। त्यानंतर त्यानं क्रिकेटमधून संन्यास घेतला। क्रिकेटला रामराम केल्यानंतर इम्राननं सामाजिक कार्याला सुरुवात केली। आपल्या आईच्या नावानं त्यानं संस्था सुरू केली, तसंच कॅन्सर रुग्णालय बांधलं। त्यासाठी त्यानं जगभरातून पैसा जमा केला। पुढे त्यानं पाकिस्तानात तहरीके इन्साफ नावाचा पक्ष काढला आणि राजकारणात उडी घेतली। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।